नमस्कार मंडळी. आजच्या या विशेष आणि अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडींच्या विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हा वेळ तुमच्यासाठीच आहे. आज आपण 6 मे 2026च्या अशा टॉप 12 घडामोडी पाहणार आहोत, ज्या परीक्षेसाठी अगदी थेट कामी येणार आहेत. कोणताही वेळ न दवडता चला तर मग लगेच सुरुवात करूया. आजचा आपला हा आढावा खऱ्या अर्थाने एक रोलर कोस्टर असणार आहे, कारण आपण फक्त एकाच विषयावर थांबणार नाही आहोत. आपण बघणार आहोत स्टेल्थ फ्रिगेट्सपासून ते थेट अंतराळात झेपावणाऱ्या नव्या रॉकेट्सपर्यंतची रोमांचक माहिती. आणि हो, क्रीडा क्षेत्रातील भारताचा वाढता दबदबा असो व राज्यांची नवी धोरणे, हे सगळं काही आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे नुसती परीक्षेची तयारी नाही, तर जगात नेमकं काय चाललंय याची पूर्ण अपडेट आपल्याला मिळणार आहे. तर आपल्या आजच्या या विश्लेषणाचा पहिला मुख्य थांबा आहे अंतराळ तंत्रज्ञान आणि जागतिक प्रगती. बघूया अवकाशात कोणती नवी क्रांती घडतीये. सर्वात आधी बातमी आहे रशियाकडून. रशियाच्या रोस्कॉस्मॉस या अंतराळ संस्थेने नुकतीच सोयूज 5 या नव्या कोऱ्या रॉकेटची कझाकस्तानच्या बायकोनूर कॉस्मोड्रोमवरून एकदम यशस्वी चाचणी केली आहे. आता यात विशेष काय, तर या रॉकेटमध्ये वापरलं गेलेलं अत्यंत शक्तिशाली असं लिक्विड इंधन इंजिन. यामागे रशियाचा प्लॅन अगदी स्पष्ट आहे. उपग्रह प्रक्षेपणाचा जो अवाढव्य खर्च असतो ना, तो थेट कमी करणे आणि अवकाशात तब्बल 15 ते 17 टनांपर्यंत जड पेलोड अगदी सहज वाहून नेणे. आणि जाता जाता एक छोटीशी पण महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा. व्लादिमीर पुतिन हे सध्या रशियाचे अध्यक्ष आहेत आणि ते 2036 सालापर्यंत याच पदावर राहणार आहेत. आता रशियाकडून थेट येऊया दक्षिण कोरियाकडे. त्यांनी 534 किलो वजनाचा एक भारी उपग्रह बनवलाय, ज्याचं नाव आहे कॅस 502. हा उपग्रह स्पेस एक्सच्या सुप्रसिद्ध फाल्कन 9 रॉकेटमधून लॉन्च करण्यात आलाय. बरं, हा नुसता शोभेचा उपग्रह नाहीये, तर त्याचे फायदे खूप प्रॅक्टिकल आहेत. आपत्ती व्यवस्थापन, शेतीवर लक्ष ठेवणं, पाण्याचं नियोजन आणि शहरांची आखणी करण्यासाठी हा उपग्रह अत्यंत हाय रेझोल्युशनचे फोटो काढून पाठवणार आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा थेट माणसाच्या फायद्यासाठी वापर, असं आपण म्हणू शकतो. आता हा 33 आकडा नीट डोक्यात फिट करून ठेवा. यामागे एक खूप मोठी बातमी दडली आहे. आपला शेजारी देश म्हणजेच बांगलादेश आता अणुऊर्जेचा वापर करून चक्क वीज निर्मिती करणारा जगातला 33वा देश बनलाय. केवढी मोठी झेप आहे ही. आता साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा प्रकल्प नेमका आहे तरी कुठे. तर बांगलादेशातील पाबना जिल्ह्यात पद्मा नदीच्या काठावर हा रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प आकार घेत आहे. आणि यात रशियाने त्यांना मोठी तांत्रिक आणि आर्थिक मदत केली आहे. याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि पाकिस्ताननंतर दक्षिण आशियामध्ये अणुऊर्जेचा वीज निर्मितीसाठी वापर करणारा बांगलादेश आता तिसरा देश ठरला आहे. दक्षिण आशियाच्या ऊर्जा नकाशावर हा एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो. बरं, अंतराळ आणि ऊर्जेच्या सफरीनंतर आता आपण आपला मोर्चा वळूया तो राष्ट्रीय सुरक्षा आणि भारताच्या वाढत्या सागरी ताकदीकडे. ही बातमी ऐकून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने नक्कीच फुगेल. भारतीय नौदलात INS महेंद्रगिरी ही जबरदस्त युद्धनौका सामील झाली आहे. ही एक स्टेल्थ फ्रिगेट आहे, ज्याची बांधणी प्रोजेक्ट 17A अंतर्गत माझगाव डॉक शिपबिल्डर्सने केली आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यात तब्बल 75% जास्त सामग्री आपली स्वदेशी आहे. यावर अत्याधुनिक शस्त्र आणि सेन्सर्स तर आहेतच, पण शत्रूच्या रडारलाही सहज चकवा देण्याची स्टेल्थ क्षमता यात आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर ही युद्धनौका आपल्या नौदलाची ताकद अक्षरशः कैक पटींनी वाढवणार आहे. आता सागरी सुरक्षेचा विषय निघालाच आहे, तर मलाका सामुद्रधुनीला आपण विसरून कसं चालेल. इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाजवळून जाणारा हा जागतिक व्यापाराचा एक अत्यंत क्रिटिकल असा मार्ग आहे. आणि इथेच एक महत्त्वाचा धागा जुळतो, तो भारताच्या बहुचर्चित ग्रेट निकोबार इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाशी. हा प्रकल्प याच सामुद्रधुनीच्या अगदी जवळ आहे. यामुळे भविष्यात भारताचा नौदलाचा दबदबा आणि जागतिक व्यापार दोन्ही किती मजबूत होणार आहे याचा तुम्हीच विचार करा. याच आपल्या जागतिक रणनीतीचा पुढचा भाग म्हणून नवी दिल्लीत नुकतीच 11वी मिशन प्रमुखांची परिषद पार पडली. जगभरातील आपले जे भारतीय राजदूत आणि उच्चायुक्त आहेत ना, ते सगळे इथे एकत्र आले होते. जगात सध्या जे काही भूराजकीय बदल होत आहेत, नवीन तंत्रज्ञान येत आहे आणि त्यात भारताचे जागतिक हितसंबंध कसे जपायचे, यावर या बैठकीत अगदी सविस्तर आणि महत्त्वाची खलबत्तं झाली आहेत. देशाच्या सुरक्षेच्या घडामोडीनंतर आता थोडं वळूया क्रीडा आणि जागतिक नेतृत्व या अतिशय प्रेरणादायी आणि पॉझिटिव्ह क्षेत्राकडे. डिजिटल पेमेंट्सच्या जगात भारताने आपला डंका असा काही वाजवलाय की आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFने देखील त्याला सलाम ठोकलाय. त्यांनी भारताच्या UPIला व्यवहारांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. हे खरोखरच खूप मोठं यश आहे. बरं, आता तुम्हीच मला सांगा,
आपण रोज वापरतो त्या UPIचा फुल फॉर्म नक्की काय आहे बरं? आठवून बघा थोडं. आणि फक्त तंत्रज्ञानच का? जागतिक स्तरावर क्रीडा प्रशासनातही आता आपलाच आवाज घुमतोय. भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधू यांची थेट बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजेच BWF परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतासाठी आणि आपल्या सगळ्या क्रीडाप्रेमींसाठी हा खरोखरच एक प्राऊड मोमेंट आहे. आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची उजळणी. नवीन नियुक्त्यांवर प्रश्न हमखास येतात. ही यादी नीट डोक्यात फिट करा. इन्फोसिसच्या उपाध्यक्षपदी नितीन परांजपे आले आहेत, तर अध्यक्षपदी नंदन नीलेकणी आहेत. अश्विनी भिडे या मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त बनल्या आहेत. आणि सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे सगळे पॉइंट्स एकदम पक्के करून ठेवा. परीक्षेत नक्की उपयोगी पडतील. आता थोडं टेनिस विश्वाकडे जाऊया. माद्रिद ओपन 2026च्या विजेत्यांवर एकदा नजर टाकूया. पुरुष एकेरी जॅनिक सिन्नरने अलेक्झांडर झ्वेरेवला हरवून विजेतेपद पटकावलंय. तर महिला एकेरीची चॅम्पियन ठरलीय मार्ता कोस्ट्यूक. अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि त्यांचे विजेते हे परीक्षेच्या दृष्टीने नेहमीच हॉट टॉपिक्स असतात. त्यामुळे ही नावे अजिबात विसरू नका. क्रीडा क्षेत्राची आणखी थोडी उजळणी करूया. 2025-26च्या रणजी करंडकावर जम्मू आणि काश्मीरने आपले नाव कोरले आहे. आपला भारत ICC पुरुष T20 विश्वचषक 2026चा विजेता ठरला आहे. मियामी ओपन 2026च्या पुरुष एकेरीत पुन्हा एकदा जॅनिक सिन्नरनेच बाजी मारली आहे आणि अतिशय प्रतिष्ठेचा वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयरचा किताब मिळवलाय तो कार्लोस अल्कराज याने. हे सगळे अपडेट्स तुमचे मार्क्स नक्की फिक्स करतील. चला, आता आपण आपल्या या सविस्तर विश्लेषणाच्या अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. आता आपण बघणार आहोत देशांतर्गत महत्त्वाचे निर्णय, राज्यस्तरीय धोरणे आणि महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस. इथे तेलंगणा सरकारचं एक अतिशय भारी आणि कौतुकास्पद पाऊल समोर आलंय. त्यांनी शिक्षण व्यवस्थेसाठी नवीन केंद्रीकृत खरेदी धोरण सुरू केलंय. आता याचा फायदा काय? तर सरकारी शाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना त्यांचे गणवेश, पुस्तके आणि दप्तरे अगदी वेळेवर आणि उत्तम दर्जामध्ये मिळतील याची या एका निर्णयामुळे पूर्ण गॅरंटी मिळाली आहे. प्रशासनातील पारदर्शकता वाढवण्यासाठी हा खरोखरच एक मास्टरस्ट्रोक आहे. आता काही महत्त्वाचे दिवस बघूया. 4 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस म्हणून ओळखला जातो. स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीशी झुंज देत आपले आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाच्या शूर जवानांना सलाम करण्यासाठी आपण हा दिवस पाळतो. त्यांच्या या अफाट शौर्याला खरोखरच तोड नाही. जाता जाता मे महिन्यातील इतरही काही महत्त्वाच्या दिवसांवरून एक नजर फिरूया. 1 मे तुम्हाला तर माहितीच आहे, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आणि सोबतच आपला महाराष्ट्र आणि गुजरात दिन. 3 मेला असतो जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 11 मे हा आपला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आहे आणि 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिवस पाळला जातो. स्पर्धा परीक्षेत यावर एक तरी प्रश्न असतोच, त्यामुळे ही सगळी लिस्ट एकदम पाठ करूनच टाका. आणि आता शेवट, तुमच्या अभ्यासाला एक छोटेसे आव्हान देणारा प्रश्न. पंचायत विकास निर्देशांक 2.0 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिला क्रमांक पटकावला आहे? तुमचे पर्याय आहेत A. त्रिपुरा, B. सिक्कीम, C. छत्तीसगड की D. मेघालय. याचा खूप विचार करा आणि तुमचे अचूक उत्तर मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. उत्तर चुकलं तरी चालेल, पण प्रयत्न नक्की करा, कारण तोच आत्मविश्वास वाढवतो. अशाच एका भन्नाट आणि माहितीपूर्ण विश्लेषणासोबत आपण लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत सतत शिकत रहा आणि यशाकडे वाटचाल करत रहा. धन्यवाद.